तर मित्रांनो, दुर्गा टेम्पल इथे पोहोचलेलो आहेत. तर याचा बेसिकली हिस्ट्री अशी आहे की हा मंदिर आधी सूर्य मंदिर म्हणून ओळखला जायचा. याचा काम 6व्या शताब्दीत झालेला आहे पूर्ण. आणि जेव्हा हिंदू आणि मुघलांच्या मध्ये युद्धाची स्थिती झाली त्या टायमाला याला दुर्गमध्ये रूपांतर केला आणि तेव्हापासून याला त्याच्यानंतर याला दुर्गा मंदिर असे ओळखले जाते. तर दुर्गवरून याची बदल दुर्गा मंदिर याच्यात झाले. तर अशा प्रकारे आहे पूर्ण राऊंड आणि पूर्ण याच्यात मूर्त्या कोरलेल्या आहेत, पाहू शकता. अशा प्रकारे खूप सुंदर अशी नक्षीकाम आहे त्याच्यात. पूर्ण कोरीव काम आहे. साईडवरून वरती चढायला आहे. तर पुढून असा व्ह्यू आहे. तर चला थोडी माहिती देतो इथे आल्याच्या नंतर काय आणि तिकीट वगैरे कसं आहे ते. आपल्याला दुर्गा टेम्पलमध्ये एंटर करण्यासाठी पर पर्सन 25 रुपीजचे तिकीट घ्यावे लागते. आणि जर तुम्ही कॅमेरामध्ये शूट करणार असाल तर तुम्हाला 25 चार्जेस पर कॅमेरा द्यावे लागते. तर अशा प्रकारे. तर चला या आतमध्ये जाऊया आणि बघूया स्ट्रक्चर. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे मूर्त्या आहेत पूर्ण मंदिराच्या भोवती आतमध्ये. आणि आतमध्ये अशा प्रकारे हे पहा, वरती पहा. या प्रकारे पूर्ण गोल 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 सर्पाचे याचे आहेत. हा आय थिंक नाग असेल, तो कुंडली मारलेला आहे आणि मधून मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाही देवदेवतांची मूर्ती आहेत. दरवाजाच्या कमानीलाही म्हणजे दरवाजाच्या बाजूलाही नक्षीकाम एवढे सुंदर प्रकारे आहेत बघा. अशा प्रकारे नक्षीकाम आहे पूर्ण. पूर्ण खांबांवर नक्षीकाम, पूर्ण मंदिराच्या भिंतींवर नक्षीकाम आहे. तर या पूर्ण कोरीव कामामध्ये स्टोऱ्या आहेत, पूर्ण इतिहास आहे. अशा प्रकारे हे पहा, मत्स्य माशांच्या कोरीव काम आहे ते. याच्या भोवताली पूर्ण कमल 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 अशा प्रकारची प्रतिकृती दिसते. आणि आतमध्ये असा गोल चक्र आहे आणि हे पूर्ण माशांचे कोरीव काम आहे. आता मंदिराच्या आतमध्ये काय कोरीव काम आहे ते बघूया. तर कालोख आहे पूर्ण. आणि आतमध्ये आपल्याला जसं की बघतो आपण, क्लिअरली दिसत नाही आहे. मूर्त्यांचे वगैरे आहेत खांबांवर कोरलेले. आणि इथे शिवपिंड आहे, पण शिवपिंडाच्या वरचा भाग खाली आहे आणि अशी मोठी गोलाकार आहे. तर आपण याच्या आधी बघितले 2 शिवपिंडे, त्याचा तर चौकोनी होता आणि हा गोलाकार आहे. तर कालोख तर आहे असा. तर बघूया बाहेरचा तुम्हाला. हे पहा मित्रांनो, एकदम छोटे छोटे कोरीव काम आहे अशा पद्धतीचे. हे पहा. तर हे कोरीव काम नुसते कोरीव काम नाही, याच्या मागेही स्टोरी आहेत खूप. तर बघूया मागच्या भागी.
कसा आहे हा पूर्ण राऊंड एरिया होतो हा बघा. मंदिराच्या उजव्या हाताला पहिली मूर्ती, जेव्हा आपण गोल गोल फिरून मागून येतो तर पहिली मूर्ती लागते ती वराह अवतारची, विष्णू भगवानांची. तर ही पहा, याची बहुतांश मला तेवढी माहिती नाही की काय सीन होता आणि कशावरून हे चित्र आहे आणि याच्यात कुठली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या पुढेच बरोबर मूर्ती आहे ती, जेव्हा पार्वती मातेने महाकालीचा अवतार घेतलेला होता महिषासुराचा वध करण्यासाठी, हा तेव्हाचा सीन दाखवलेला आहे. जे आपण बोलतो नाही का महिषासुरमर्दिनी, तो सीन याच्यातून व्यक्त होतो की महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने घेतलेला रूप, तेव्हाचा सीन आहे हा. चला या पुढची मूर्ती पाहूया. तर त्याच्याबरोबर पुढे आहे हे पहा. याच्यामध्ये बेसिकली मूर्त्या आहेत, अर्ध शिव आणि अर्ध विष्णू असे काहीतरी प्रकार आहे. तर अशा प्रकारे मूर्त्या आहेत कोरलेल्या पूर्ण मंदिरावर. आणि मंदिराचं स्ट्रक्चर पहा, पूर्ण दगडांचा. तर चला आता जाऊया पुढचं मंदिर पाहण्यासाठी. जसं आपण हम्पीच्या सिरीजमध्ये बघितला, मी तुम्हाला पुष्करणे दाखवलेत, म्हणजे बेसिकली तलाव एक प्रकारचा. तर हे पुष्करणे आहे. तर पहा पूर्ण शिड्या आतमध्ये जात आहेत. तर अशा आतमध्ये पूर्ण जाऊन पुढे जाऊन इथपर्यंत पायऱ्या आहेत त्या. म्हणजे याची जी खोली असेल बहुतेक 20 ते 25 फूट अशी खोली असेल, कारण की एवढ्या लांबून पायऱ्या आल्यात अशा. तर पायरीचा माप कमीत कमी अर्धा फूट ते पाऊण फूट आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे पुष्करणीचा. तर आता आपण जाणार आहे ते, आधी हे बघू काय आहे आणि मग नंतर पुढचे मंदिरं फिरू. जो सूर्य मंदिर म्हणजेच दुर्गा टेम्पल, त्याच्या मागील बाजूस आहे शिवपार्वती टेम्पल. हा बघा, हाईट थोडी कमी आहे पण मंदिर एकदम परफेक्ट स्ट्रक्चरमध्ये आहे. पहा तुम्ही, हे पहा. टोटल एक मंडप आहे आणि आतमध्ये एक गर्भ आहे. त्याच्यात परिक्रमेचा एक आहे आणि त्याच्या आतमध्ये गर्भ आहे एक. तर अशा प्रकारे आहे. तर एवढंच आहे. चला आता जाऊया पुढच्या मंदिराकडे आपल्या. शिवपार्वतीच्या मंदिराच्या नंतर हा जे पूर्ण टेम्पल आहे ते पूर्ण समूह टेम्पलांचा आहे. तर याच्यामध्ये मेन मंदिर आहे तो चालुक्य शिवा मंदिर असं आहे. तर आपण डायरेक्ट त्याच मंदिराला बघूया. बाकीचं तर हे स्पॉट आहेत, बाकी हे मंदिर आहेत ते पूर्ण मंदिरांचा समूह आहे. म्हणजे पूर्वीच्या काली एक मेन मंदिर असायचा आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे मंदिर तप करण्यासाठी नाहीतर ध्यान लावण्यासाठी बनवायचे. अशा पद्धतीचा समूह आहे आणि तो आहे तो मेन मंदिर चालुक्य शिवा मंदिर. तर चला आपण तिथे जाऊया आणि मग व्हिडिओ काढूया थोडी. बरोबर माझ्या समोरच आहेत चालुक्य शिवा टेम्पल म्हणून. हे छोटे छोटे बनवलेले आहेत ध्यान लावण्यासाठी, तप करण्यासाठी. आणि सेम स्ट्रक्चर मंदिरांचा समूह आहे. आणि माझ्या मागे बरोबर समोरच माझ्या मागे पाहू शकता तलाव वगैरे आहेत आणि इथं लावलेली आहे ती माहिती, लाडका मंदिर. जाऊया मंदिरात आणि बघूया कशा कशा प्रकारचे मूर्त्या कोरलेल्या आहेत.
हा आहे मंदिरात वर चढल्यावर मंडपा. इथे विश्राम करण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी बसत असत. आणि हा आहे मंदिराच्या आतमधला मंडपा. आणि इथला नंदी खूप मोठा आहे. हे बघा, कमल चक्र. इथला नंदी खूप मोठा आहे. आणि मेन म्हणजे पूर्णतः जशाच्या तशा रूपात आहे. आणि इथे आहे शिवलिंग, शिवपिंड. तर बाकीच्यांपैकी आपण जे आधी 2 बघितले शिवपिंड चौकोन आकाराचे, तर सेम तसेच आहेत. आणि त्याच्या बाजूला जे द्वारपाल आपण बोलायचो ते द्वारपालांचं आहे. आणि असं आहे पूर्ण स्ट्रक्चर, पहा वरती वगैरे. आणि इथे ही पूर्ण जागा आहे पहा, बसण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, विश्राम घेण्यासाठी. तर अशा प्रकारे आतमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी भिंतीमध्ये खिडक्यांचे प्रकार बनवलेले आहेत. आपण बघितलं आता चालुक्य शिवा टेम्पल. आणि त्याच्याच बरोबर साईडला आहे ते छोटंसं मंदिर. आणि हे पूर्ण स्तंभावर आधारित आहे. आणि याचा एका काळात कलश पूर्ण होता, पण ते आता नाही आहे. आणि हा मंदिर बेसिकली दुर्गा मातेला अर्पण केलेला आहे. तर चला आता जाऊया आपल्या नेक्स्ट मंदिराकडं, चक्र मंदिरकडे. ते दुर्गा मातेचं मंदिर सांगितलं मी, त्याच्या बाजूला एक तलाव आहे. तर हे अशा प्रकारचा तलाव आहे जो मी तुम्हाला दाखवला की हा आहे दुर्गा मातेला समर्पित मंदिर. आणि त्याच्या बाजूलाच बरोबर एक मोठा तलाव आहे, खोल आहे तो खूप. आणि त्याच्याच बाजूला आहे चक्र. हा आहे चक्र मंदिर. चक्र मंदिरचं बेसिकली अशी माहिती आहे की जो मंदिर आहे गर्भ वगैरे, तर ते आधीच मंदिर बनवलेलं होता. आणि हे जे बाकीचा स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर नंतर बनवलेला होता. आणि याच्यामध्ये जे शिलालेख आहेत आतमध्ये, त्यांच्यावर राजा विक्रमादित्य यांच्याबद्दलही सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे ते. आणि आतमध्ये आहे ते शिवपिंड. आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. हे जे सभा मंडप आहे हा मेन मंदिर आहे. हा मेन मंदिर आधी बांधलेला असे, हे आधी बांधलेला होता. आणि जो याच्या मागचा हा जो सभा मंडप आहे ह्यो त्याच्यानंतर बांधलेला स्ट्रक्चर आहे. तर बघा आपल्याला समजून येतो कशा प्रकारे की हा जो स्ट्रक्चर आहे हा आधीचा आहे आणि हा सभा मंडप आहे हा नंतरचा आहे. तर अशा प्रकारे आहे. चक्र मंदिर आपण बघितला. त्याच्यानंतर आपला ऐहोल्यामधला सर्व काही बघून झालेलं आहे. मी आता आपल्या ऐहोल्याच्या व्लॉगची एंडिंग करतो इथेच. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला इथला परिसर आवडला असेल, मंदिरं आवडले असतील, जर आपल्या इतिहासातला म्हणजे कमीत कमी 600 ते 700च्या काळातला, नाहीतर 400च्या काळातला आपल्याला जर बांधकाम बघायचं असेल, जुना इतिहास माहीत करून घ्यायचा असेल, तर नक्कीच ऐहोल्याला भेट द्या. आपल्या ऐहोल्याच्या व्लॉगची मी इथंच एंडिंग करतो. आणि आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन पट्टदकल्लू येथे. तर तिथेही मंदिरं आहेत बरीच, 7 ते 8 मंदिरं आहेत तिथं बघण्यासारखी मोठमोठी. तर तिथं भेटू. आपला नेक्स्ट व्लॉग तो असणार आहे. तो व्लॉग इथंच संपवतो. तर चला बाय.